डोकं फिरलं की फिरायला जावं. आपण सगळेच आयुष्यात तणाव, चिंता, राग, चिडचिड किंवा गोंधळाच्या अवस्थांना सामोरे जातो. या अवस्थांना लोक सहजपणे डोकं फिरणं असे म्हणतात. ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे जी काही क्षणांसाठी किंवा काही तासांसाठी आपल्या मानसिक संतुलनाला हादरा देऊ शकते. अशावेळी बरेच जण आपल्याच विचारांच्या भोवऱ्यात अडकून राहतात, तर काही जण एखाद्याशी वाद घालतात. पण मानसशास्त्र सांगतं की अशा क्षणी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे फिरायला जाणं. फिरणे म्हणजे केवळ शरीर हालचाल करणे नव्हे, तर मनाला एक नवीन वातावरण देणे, विचारांना थोडा श्वास घेऊ देणे आणि आपल्या भावनिक स्थितीला संतुलित करण्याची एक नैसर्गिक पद्धत. संशोधन सांगते की नियमित चालणे किंवा अचानक फिरायला जाणे हे मेंदूतील रसायनांवर, मनस्थितीवर आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परिणाम करते. नंबर 1. डोकं फिरणं म्हणजे नक्की काय? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून डोकं फिरणं ही अवस्था भावनिक ओव्हरलोड किंवा इमोशनल फ्लडिंग म्हणून ओळखली जाते. यामध्ये पुढील लक्षणे दिसू शकतात. रागाचा उद्रेक, मनात नकारात्मक विचारांचा पूर, एकाग्रतेचा अभाव, हृदयाचे ठोके वाढणे, जलद श्वासोच्छवास, तात्काळ चुकीचे निर्णय घेण्याची प्रवृत्ती. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या मते अशा अवस्थेत ॲमिगडाला हायजॅक होते, म्हणजे मेंदूतील भावनिक भाग निर्णय क्षमता आणि तर्कक शक्तीवर ताबा घेतो. यामुळे व्यक्ती शांततेने विचार करण्याऐवजी आवेगाने प्रतिक्रिया देते. नंबर 2. फिरायला जाण्याने मेंदूवर काय परिणाम होतो? मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो, चालण्याने हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त मिळते. यामुळे विचार अधिक स्पष्ट होतात. एंडोफ्रिन्सची निर्मिती होते. चालण्याने फील गुड हार्मोन्स म्हणजे एंडोफ्रिन्स स्रवतात. हे रसायन मनस्थिती सुधारते आणि तणाव कमी करते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो. हा भाग तर्कक शक्ती, निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याशी संबंधित आहे. संशोधनात आढळलं आहे की चालताना हा भाग अधिक कार्यरत होतो, ज्यामुळे आपण भावनिक संतुलन परत मिळवतो. कॉर्टिसॉल कमी होतो. तणाव हार्मोन कॉर्टिसॉलची पातळी चालण्याने कमी होते, ज्यामुळे मन शांत होतं. नंबर 3. संशोधन काय सांगतं? स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2014च्या अभ्यासानुसार फक्त 10 मिनिटे चालल्याने सर्जनशीलता 60% पर्यंत वाढते. जेव्हा डोकं गरम झालेलं असतं, तेव्हा ही सर्जनशीलता समस्येचं समाधान शोधण्यात मदत करते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार दररोज 30 मिनिटे चालल्याने तणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे लक्षणीय कमी होतात. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या अभ्यासात दिसून आलं की निसर्गात चालणे, उदाहरणार्थ बागेत, समुद्रकिनारी, ही शहरी गोंगाटापेक्षा मानसिक आरोग्यावर अधिक चांगला परिणाम करतात. नंबर 4. डोकं फिरलं असताना फिरण्याचे मानसशास्त्रीय फायदे. तात्काळ भावनिक ब्रेक. चालायला निघाल्याने परिस्थितीपासून थोडा ब्रेक मिळतो. यामुळे रागाची तीव्रता कमी होते. दृष्टिकोन बदलतो. नवीन जागा, दृश्ये, आवाज आणि सुगंध मनाला वेगळा अनुभव देतात. त्यामुळे समस्या वेगळ्या दृष्टीने दिसू लागते. शारीरिक हालचाल बरोबर मानसिक हालचाल. शरीर हलवल्याने मेंदूतील जडत्व तुटतं, विचारांचा प्रवाह बदलतो. एकाग्रतेचा पुनर्जन्म. फिरून आल्यावर मेंदू अधिक लक्ष केंद्रित करू शकतो, ज्यामुळे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणं सोपं जातं. नंबर 5. कोणत्या प्रकारचे फिरणे जास्त उपयुक्त? निसर्गात चालणे. बाग, डोंगर, समुद्रकिनारा यांसारख्या ठिकाणी चालणे तणाव कमी करण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर. हळू लयबद्ध चालणे. मन शांत करण्यासाठी. थोडं वेगवान चालणे. राग आणि तणावाच्या ऊर्जेला शारीरिक मार्ग देण्यासाठी. माइंडफुल वॉकिंग. प्रत्येक पावलावर लक्ष देत आजूबाजूचं निरीक्षण करत चालणे. नंबर 6. डोकं फिरलं असताना फिरायला जाण्यासाठी छोटा मानसशास्त्रीय मार्गदर्शक. तत्काळ जागा सोडा. राग वाढवणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडा. मोबाईल बाजूला ठेवा. फोनवर सोशल मीडिया किंवा कॉल्स टाळा. मन फक्त चालण्यावर केंद्रित ठेवा. दीर्घ श्वास घ्या. चालताना खोल श्वास घेऊन हळूहळू सोडा. निसर्गाचा अनुभव घ्या. झाडं, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा स्पर्श या गोष्टींची नोंद घ्या. समस्येवर लगेच विचार करू नका. चालण्याच्या पहिल्या काही मिनिटात मनाला आराम द्या. मगच परिस्थितीचा विचार करा. नंबर 7. भारतीय आणि मराठी संदर्भात महत्त्व. भारतीय शहरी जीवनशैलीत तणाव, वाहतुकीचा गोंगाट, कामाचा ताण यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मराठी संस्कृतीतही चालत जा, राग शांत होईल असा सल्ला जुन्या पिढीकडून ऐकायला मिळतो. ग्रामीण भागात लोक शेती, शेतातील फेरफटका किंवा नदीकाठी फिरून मन शांत करतात. शहरी भागात बाग, समुद्रकिनारा किंवा टेकडी यांचा उपयोग मनशांतीसाठी केला जाऊ शकतो. नंबर 8. फिरण्यासोबत पूरक पद्धती.
माइंडफुलनेस मेडिटेशन, योगासनं, विशेषतः ताडासन, वज्रासनानंतर चालणे, जर्नली, फिरून आल्यावर विचार लिहून काढणे, संगीत ऐकणे, निसर्ग ध्वनी किंवा हलके संगीत. नंबर 9. फिरायला जाण्याची सवय लावण्याचे फायदे. जर आपण फक्त डोकं फिरलं असताना नव्हे तर रोज चालण्याची सवय लावली तर मानसिक आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू शकतं. भावनिक स्थिरता वाढते, समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते, सर्जनशीलता वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते, आत्मनियंत्रण वाढतं. मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि शारीरिक आरोग्य या तिन्ही क्षेत्रांमधील संशोधन एकच गोष्ट सांगते: फिरणे हे मन शांत करण्याचं सर्वात सोपं, स्वस्त आणि प्रभावी साधन आहे. जेव्हा डोकं फिरतं तेव्हा आपण ताबडतोब वाद घालणं, निर्णय घेणं किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणं टाळून फक्त चालायला निघावं. काही मिनिटातच शरीर आणि मनाचा ताण कमी होतो, विचार स्पष्ट होतात आणि भावनांवर पुन्हा नियंत्रण मिळतं. थोडक्यात, पुढच्या वेळी डोकं गरम झालं तर खोलीत बसून विचारांच्या वादळात अडकून राहू नका. बाहेर पडा, पाऊल टाका आणि मनालाही फिरून येऊ द्या. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.